दिवसभरातील चर्चेनंतर काल जीएसटी संदर्भातील 3 पैकी 2 विधेयकं मंजूर झालेली आहेत। विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा झाल्यानंतर ही विधेयकं मंजूर करण्यात आली। काल विधेयक क्रमांक 34 आणि 35 विधानसभेत मंजूर करण्यात आलं। विधेयक क्रमांक 34 मध्ये जीएसटीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं होणारं नुकसान भरून काढण्याची तरतूद आहे। विधेयक क्रमांक 35 नुसार कोणताही नवीन कायदा करताना अगोदरचा कायदा बरखास्त करावे लागतात त्याची तरतूद आहे। त्यामुळे कालची विधानसभेतील परीक्षा भाजपने पास केली आहे असं सध्या तरी दिसतंय। सहाय्यक अनुदान जे राज्य सरकार देते आहे हा कायदा फक्त ज्यांचं नुकसान होत आहे जीएसटी आल्यानंतर त्यांच्या नुकसानीची भरपाई आणि ती शास्त्रीय पद्धतीने एवढा सीमित मुद्दा आहे। ऑगस्ट 2015 ला आपण तुम्ही हा एलबीटी रद्द करायचा निर्णय घेतला। त्यानंतर 2 वर्ष राज्याचा किमान 5,000 कोटीचा महसूल आपल्या निर्णयामुळे बुडलेला आहे आणि पुढची 5 वर्ष हे 4-5 हजार कोटी रुपयाचा परतावा हा जर एलबीटी असता तर तो परतावा आपल्याला मिळाला असता, तो परतावा मिळणार नाही। चोरीचा आळ घेत 2 लहान मुलांचं अर्धमुंडन करून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक मधील प्रेमनगर टेकडी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। पठाण नावाच्या दुकानदारानं हे तालिबानी कृत्य केलंय। या दुकानदारानं मुलांना मारहाण देखील केली। दरम्यान या मुलांच्या आईनं पोलिसात धाव घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमधील वर्दळीचं ठिकाण असणाऱ्या द्वारका परिसरामध्ये एक मोठी दुर्घटना होता टळली। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका चालत्या मिनी बसनं अचानक पेट घेतला। सुदैवानं चालकाच्या प्रसंगावधानामुळे या बसमधील 10 जण थोडक्यात बचावले। द्वारका परिसरात अचानक गाडीतून धूर निघू लागला। हे बघताच चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि गाडीतील 5 महिला, 2 पुरुष आणि 3 मुलांना सुखरूप बाहेर काढलं। अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली। मात्र या आगीत बस जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली आहे। गायींची कत्तल केली जाणार असल्याच्या माहितीची शहानिशा करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे। संगमनेरच्या कुरण गावात हा प्रकार घडलाय। गावात एका व्यक्तीकडे कत्तल करण्याच्या हेतूने जनावरं बांधण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। चौकशीअंती समाधान न झाल्यानं पोलिसांनी ही जनावरं नेण्याची तयारी केली। त्याच वेळेस जमाव जमला आणि याच जमावानं पोलिसांना मारहाण केली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून डीवायएसपी देखील घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले असून 18 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राजू शेट्टी उद्यापासून पुणे मुंबई अशी पायी आत्मक्लेश यात्रा काढणार आहेत। सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील कमी पडली असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे आता भाजपसोबत राहायचं की नाही याचा निर्णय कार्यकारिणीत घेतला जाईल असा इशारा देखील शेट्टी यांनी दिलाय। 22 तारखेला पुण्याहून सुरू होणारी ही यात्रा 9 दिवसात मुंबईत पोहोचणार आहे। लातूरात पहिल्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी महापौर निवडी आधी सहल आयोजित केली आहे। आयात केलेले नगरसेवक ऐन वेळेस दगा देतील याच भीतीपोटी ही सहल आयोजित करण्यात आल्याचं बोललं जात आहे। म्हणून सहल कुठे जाणार याबाबत देखील अस्पष्टता आहे। लातूर महापालिकेच्या एकूण 70 जागांपैकी 36 जागा भाजपला, 34 जागा काँग्रेसला तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती। अटीतटीच्या या बहुमतामुळे सत्ता संघर्ष तीव्र झाल्याचं सध्या बघायला मिळत आहे। परराज्यातून तूर खरेदी करून ती जालन्यात विकल्याप्रकरणी 873 जणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावरती प्रशासनानं 1694 तुरीची पोती जप्त केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जप्त करण्यात आलेल्या तुरीच्या मालकांचा पुकारा केला जात होता, मात्र कुणीही समोर येत नव्हतं। प्रशासनानं यावरती जप्तीची कारवाई केली। या प्रकरणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी चौकशीचे आदेश महसूल आणि पोलीस यंत्रणेला दिले होते। 8000 शेतकऱ्यांच्या नावांची यादी पणन संचालकांनी पोलिसांकडे सोपवली आणि याच यादीतील सर्व जणांची आता चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या सोनपुरी गावात एका नक्षल्यांनी बॅनर लावलंय याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली आहे। त्यानंतर 4 वेगवेगळ्या प्रकारची पत्रकं पोलिसांनी जप्त केली आहेत। नक्षल चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाली असून शोषित पीडित लोकांनी उत्साह साजरा करावा असा संदेश या बॅनरवरती छापण्यात आलाय।
भारत की कम्युनिस्ट पार्टी, माओवादी तसंच GRB डिव्हिजन कमिटी, PLGA आणि सकल शोषित जनमंच छत्तीसगड या संघटनांच्या नावाचा या बॅनरवरती उल्लेख आहे। छत्तीसगडच्या सुकमात झालेला भूसुरुंग विस्फोट हे शौर्याचे प्रतीक असल्याचं जळजळीत लिखाण या बॅनरवरती करण्यात आलंय।